साई भक्तांनो, तर आम्ही चाललेत बाबांच्या दर्शनासाठी शिर्डीला आणि आमची पदयात्रा ही चालू झाली आहे आणि स्वर्ग सुखाचा प्रवास हा सुरू झाला आहे. तर माझ्यासोबत आहेत आपली सर्व साईराम मंडळी. तर येणारे 6 दिवस आम्ही पदयात्रा करणार आहोत आणि पदयात्रा आमची सुरू झालेली आहे ती पालघर जिल्ह्यातील बोईसर दांडीपाडा ते श्री क्षेत्र शिर्डी. इकडे जेवणाची वेळ झालेली आहे आणि मामा झोपले गेले बिना जेवणच. मामा साईराम तर मित्रांनो, जस्ट जेवण झालं आणि आता मी परत प्रवास चालू केला आहे, सुखाचा प्रवास. तर आता आम्ही डायरेक्ट थांबणार, मिळतच नाही कुठेही, आराम विराम करणार नाही, डायरेक्ट आता विश्रामगृहाच्याकडे थांबणार आहे. आगाला चिपट्या हाताच्या लिपट्या 2 अंपायर ओ टीम आगे जा रही है. हो आगे ती पुढे टीम चालली आहे आणि इकडे 2 गोटे अंपायर चाललेले आहेत. साईराम मित्रांनो, 5 वाजत आलेले आहेत आणि थोडीशी हालत खराब दिसते. थोडेसे पाय दुखत आहेत पण तरी पण काही नाही, आम्ही अजून एवढे दमलेले आहे. आणि मामा, तुम्हाला काय बोलायचं आहे का? फार वाईट हरत आहे पण काय मनात आपल्या बाबांची श्रद्धा आहे म्हणून हो मस्त चालतोय. आता बघूया बाबांच्या दर्शनासाठी अजून किती वेळ चालावा लागतं आपल्याला. हो बरोबर बरोबर. आम्ही सगळं ओके. तर सध्या आम्ही नागझरी क्रॉस केलेली आहे आणि अजून वेस्टर्न हायवे तारून क्रॉस नाही झाला. नाही म्हणजे अजून आपल्याला अंदाजे अजून अर्ध्या 30-35 एक तासावरती पकडा आपला चिलार फाटा लागेल. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवाला चिलार फाटा. हो थोडासा 2-3 किलोमीटर राहिलं असेल, नंतर आम्ही जिथे विश्राम करणार आहेत तिकडे पोहोचणार आहेत. तर थोडेसे पाय दुखत आहेत पण काय नाही नाही राहू दे. ओम साईराम भावना, तर आम्ही विश्रामगृहात पोहोचलेले आहेत. तर आता आम्ही थोडं जेवण करतो आणि आराम करून इथे झोपून जातो आणि उद्या उठून परत दुसऱ्या दिवसाचा स्वर्ग सुखाचा प्रवास हा चालू करतो. तोपर्यंत ओम साईराम.